चला वेळ दौडू नका, फायनलची मॅच आणि आमच्या सन्माननीय आपल्या हट्टासाठी ही विनिंग साठी मॅच बनवण्यासाठी थांबले, त्यामुळे जास्त वेळ दौडू नका. लेक्चर खेळाडू 48 वयाचा सकाळच्या दिवसामध्ये ज्यांनी हाहाकार मचवला तो मैदानाच्या आतमध्ये चाललाय. रिगडे गावचा एक दमदार हार्ड हिटर फलंदाज 48 यश, आणि ह्या वयामध्ये भल्या भल्या यंगस्टरला लाजवेल अशी खेळी त्याच्या माधून पाहायला भेटलाय. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज पाहायला भेटतोय बांबरगाव, आणि बांबरगावाचा हा सुपुत्र मैदानाच्या आत चालला. सर्व सन्मानांचं सर्व महिला वर्गांचं देखील इथं आगमन झाला. सर्वांचं करूया मनापासून हार्दिक स्वागत. फायनलची मॅच रत्नागिरी जिल्हा असोसिएशन यांच्या माध्यमातून RPL ही स्पर्धा आपण नक्कीच पाहतोय. चंपेश दिवेकर कुठे असेल तर मैदानाचा ताबा घ्यायचा. चंपेश दिवेकर. तत्पूर्वी आलेले सह्याद्री संस्था रजिस्टरचे सगळेच मान्यवर पदाधिकारी, महिला वर्ग यांचा आमच्या संपूर्ण रत्नागिरी प्रीमियर लीग 2026च्या माध्यमातून रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आणि सगळ्यांना सप्रेम बेबीम या ठिकाणी काहीच वेळामध्ये आपला सन्मान केला जाईल. तत्पूर्वी आम्ही फायनलच्या मॅच कडे वळतोय. कृपया 85 स्पोर्टचे फलंदाज मैदानाचा ताबा घेण्यासाठी पाठवायचा. सगळे रेडी झाले, प्लीज मॅचला सुरुवात करायची आहे. मीटिंग कोणीच घेऊ नका. 2 ओव्हरचा सामना असेल, कोणी कोणत्या प्रकारची मीटिंग न घेता सामन्याकडे वळायचंय, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. या ठिकाणी टायमर ऑन केलेला आहे. तब्बल 10 मिनिटाचा तुमच्याकडे वेळ असेल. 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हरचा खेळ झाला पाहिजे. जर का 10 मिनिटाच्या वरती मॅच गेली तर नक्की 2 धावांची पेनल्टी देण्यात येईल, याची देखील प्रत्येकाने नोंद घ्यायची. अनिल कांबळे आणि संगम सावंत यांना विनंती असेल, बराचसा वेळ जातो तुमच्यामुळे, तर लवकर आपल्या लाईट गेले ऑलरेडी. अनिल कांबळे, आपण असोसिएशन जबाबदारी व्यक्तिमत्व आहात, त्यामुळे नक्कीच उपाध्यक्ष आहात, त्यामुळे तुमचा संघ लेट करतो या ठिकाणी दिसून येतंय. फास्ट खेळा. ऍडव्होकेट संगम सावंत यांचा संघ आहे, कृपया फास्ट खेळायचे. पुन्हा एकदा पोषण भाऊंचं मनपूर्वक आभार असेल. या सातत्याने रत्नागिरी जिल्ह्यावर प्रेम करत असा अतुल भाऊंचं देखील या ठिकाणी वेळात वेळ काढून या संपूर्ण स्पर्धेला आपण सदिच्छा भेट दिला, त्याबद्दल आपल्या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आमच्या संपूर्ण रत्नागिरी जिल्हा असोसिएशनच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत आणि धन्यवाद. आणि वळूया नागे सरांच्या गोड आवाजाकडे. होणारा सामना एका बाजून पंचशील स्पोर्ट आणि एका बाजून पाहतो आपण प्रशिक फायटर. चला वेळ लावू नका, मॅचला होते सुरुवात. फायनलची मॅच, मेगा फायनल मॅच. एका बाजूला नितेशला पाहता, दुसऱ्या बाजूला ज्यांनी कालच्या दिवसापासून क्रिकेटला लासवलंय असा रिंगणे गावचा खेळाडू सुनील कांबळे. अफलातून हा फलंदाज. तू बादशाह, तू अफगामी आहेस, तुझ्या नावात सर्व काही लपलंय. गोलंदाज गुजमार्ग वर दाखल झालाय. सिद्धांत, चला जास्त वेळ दोन का सांगतोय आपण, अंधार पडलाय, तुम्हाला होणार प्रॉब्लेम आहे. हॉलिजन थोडस बंद करा, विनंती करतोय. अरे इकडे रे, काय नाही होत त्याला. पहिलाच बॉल इथे मात्र डॉट आलाय. दोन्ही बाजूने आग पेटणार आहे. पहिलाच बॉल आलाय डॉट. दोन्ही बाजूने झुंज नक्कीच पाहायला भेटणार आहे. 3 बॉलला 3 विकेट घेतलं. सह्याद्री संस्था यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश मिळणार आहे. कॅश प्राइज लागली जाईल. रत्नागिरी प्रीमियर लीग पाहता आपण पर्व दुसरं आणि पहिलाच बॉल इथं मात्र लॉफ केलाय. ऑन साईडला 1 धाव इथं कम्प्लीट केली. दुसरी धाव साठी थांबवलाय. दुसरी धाव देखील बघता बघता पूर्ण केली आहे. एका बाजूला अनिल कांबळे तर दुसऱ्या बाजूला सुनील कांबळे. दोनों भाई, दोनों तबाही. हा मॅसेज नक्कीच पोचला जाईल. पहिलाच बॉल लॉफ केला इथं मात्र दुसरा बॉल आणि 2 धावा इथं धाव फलकावर पोचले आहेत. धावा करणं गरजेचं आहे. 2 ओव्हरची मॅच आहे आणि 2 ओव्हर मध्ये धावा किती करतील. फायनलची मॅच आणि फायनलच्या मॅच मध्ये रंगत नक्कीच येणार आहे. हे रत्नागिरीचे प्रेक्षक आहेत. प्रत्येक सामना डोक्यावर घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे.
पुढे येऊन लोफ केला बॉलला. बॉल संधी निर्माण झाल्या. नित्याची विकेट धोक्यात आली. फलंदाज बाद. धक्का क्रमांक 1 लागताना पाहायला भेटला. या अगोदर बहारदार खेळ पाहायला भेटलाय. कॅप्टन कुल अनिलजी कांबळे होत्याच नव्हतं करू शकतो. क्षमता त्याच्याकडे भरपूर आहे आणि ह्यासाठीच त्याला ओळखलं जात आहे. भावामध्ये चर्चा चालल्या. एका बाजूला विचार केला. अनिल कांबळे आपल्याला मीटिंग नको विनंती आहे, सातत्याने आपल्याला विनंती केली जाते. प्लेअरला बाहेर सोडून द्यायचंय, त्याला खेळू दे. त्याला आपला भाऊ असला तरी हरकत नाही, परंतु आज तुम्ही याच खेळाडू आहात आणि आपल्याला वेळेचं बंधन आहे. दिवसामध्ये मॅच संपल्या पाहिजे. यानंतर आलेल्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान करायचा. बरेचसे कार्यक्रम अजून बाकी आहेत, त्यामुळे लवकरात लवकर या ठिकाणी न्यू बॅटर मैदानामध्ये. अनिकेत जरा फास्ट जायचे. आलेला फलंदाज लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचाय आणि प्रत्येक खेळाडूने या ठिकाणी कोणताही वेळ न घालवता मॅच लवकर चालू कशी राहील याकडे सगळ्यांनी सहकार्य करायचंय. बास्मन मैदानाच्या आत चालला. नवीन बॅटर नाव सांगायचं. आदेशाला नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये धावा करावे लागतील. फायनलची मॅच आहे. काल स्वप्न बंद डोळ्याने पाहिले होते, आज स्वप्न तुम्हाला निर्माण करायचे आहेत. उघड्या डोळ्याने उडवला बॉल हवेमध्ये आहे. सूरज बॉलच्या खाली. संधी सोडणार नाहीये आणि तर सोडली. हो क्या सोडली. सूरज कडनं झालेली चुकी. कधी बंद डोळ्याने स्वप्न पाहू नका. उघड्या डोळ्याने स्वप्न पाहिलेली तुमची झोपही गायब करतात आणि झोप न करायची आहे. येणार 365 दिवस ह्या स्पर्धेसाठी वाट बघावी लागेल. संधी एकदाच येते आणि त्या संधीचं सोनं करणं तुमच्या हातामध्ये असतं. कॅच टॉप चालली आहे. एका बाजूला लेजंड खेळाडू ज्याने कालपासून जो हंगामा गाजवलाय तो स्ट्राईकवर फलंदाज आहे सुनील कांबळे. फटका येणार का एखादा मोठा. सिद्धांत आता मात्र चांगली गोलंदाजी पाहायला भेटल्या. जखडून ठेवला दोन्ही फलंदाजाला. रिवर्स उलटा फुल केलाय. हो खराब क्षेत्र पाहायला भेटला. एक धाव कंप्लीट. इथे मात्र बॉल वेगाने चालला आणि 4 धावा आल्यात सुनीलच्या बॅट मधून. ही बघा रणती. भावाभावामध्ये चाललेला युद्ध. हा क्रिकेट आहे. या क्रिकेट मध्ये काही घेऊ शकतं. ना नाती ना गोती हे सर्व विसरलं जातं. हा क्रिकेटची अधिराज्य भाषा बोलली जाते. हो कमालचा खेळ चाललाय. दोन्ही बाजूने आग मैदानाच्या आत लागताना पाहायला भेटतंय. हे युद्ध क्रिकेटचा हा थांबणार नाहीये. धावसंख्या धावफलकावर 7 जाऊन पोचली आहे. प्रेक्षक राजा आज तुम्ही आहात म्हणून ही स्पर्धा आहे. तुम्ही आहात म्हणून आयोजन आहे. तुम्ही आहात म्हणून नियोजन आहे. बॉल पाठच्या दिशेने बॉल वेगाने चाललाय. एकच धाव मिळेल. एका बाजूला पनवेल नगरीमध्ये आपल्या नावाचा झेंडा रोवलाय. पंचशील क्रिकेट पनवेल हा संघ फायनल खेळतोय. मिस्टर RPL ची वाट नक्कीच पाहिली जाईल. त्याशिवाय आता अनेक खेळाडू ह्या मैदानामध्ये पाहायला भेटतील. बॉल झाले आता धावसंख्या धावफलकावर जाऊन वधारली. 8 झालेत. चला जास्त वेळ टाइमपास करू नका. 8 झाले धावा मैदानामध्ये. धावसंख्या 8. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. शेवटची ओव्हर गोलंदाज कोण घेतोय. बॉलरचं नाव सांगा प्लीज. परेश भिवाबी देवते गावचा अजून एक गोलंदाज पाहायला भेटतोय. 8 धावा धावफलकावर जाऊन पुसले. त्याच्यासाठी निवड केली राहिली आणि गोलंदाज कालच्या दिवसातून चांगली गोलंदाजी पाहायला भेटली आहे. RPL जर परेशने हॅट्रिक घेतली तर उटी कांबळे यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज लागला. हा उटी नेहमीच सहकार्य करत असतो प्लेसला. रिव्हर्स अटेंड केलाय. स्वीट शीट केलाय आणि स्वीट गोड केलाय. 48 वयाचा खेळाडू. हा बघा सेलिब्रेशन. हा जल्लोष बघा. आपल्याच भावाला सांगतोय हो माझ्याकडे देखील तेवढी क्षमता आहे आणि हे करून दाखवलं. नाती गोती सर्व विसरली जातात ह्या खेळामध्ये. अनिल कांबळे विनंती असेल आपल्याला, सातत्याने आपल्याकडून दिलगी लेट होते. प्लीज अनिल कांबळे सहकार्य करा. आपण या असोसिएशनचे उपाध्यक्ष आहात याचं देखील भान असलं पाहिजे. वेळेचं महत्व आहे. अनिल कांबळे शेवटची विनंती असेल त्यानंतर आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्यायची. हो चौकार आला. 4 धावा आल्यात.
4 धावा महत्वाच्या होत्या. महत्वाच्या धावा इथं मात्र अर्षित केल्या जात आहेत. दोन्ही बाजूने आग पेटली आहे. कोण मॅच शिकणार, आरपीएल चं कोण शिक्षण जिंकणार, लिहून द्या ना. यावेळेस संधी निर्माण झाली. अफलातून कॅच पकडायचा निर्णय होता आणि तो मात्र इतर मात्र शेल सुटला. अजून एक कॅच ड्रॉप, अजून एक कॅच ड्रॉप झाली इथे. मॅच गरम आहे, काही बनू शकतं. 13 धावा धावफलका जाऊन पोचले आहेत. फायनलची मॅच आहे. ट्रॉफी उचलायची आम्हाला. ह्याच शुद्धीने आरपीएल पर्व दुसऱ्याचा कोण चॅम्पियन ठरणार, येणारा क्षण तुमच्यापर्यंत पोहोचेल. गोलंदाज परेश चांगली कामगिरी करतोय. नागेश सर, नक्कीच फिटनेस एम्पायर जिम पनवेलच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा बक्षीसचा आतिषबाजी केली जाते. जर का फलंदाजाने षटकार ठोकला तर 500 रुपये असतील. जर का षटकाराची हॅट्रिक केली तर रोख रक्कम 3000 रुपये या ठिकाणी फिटनेस एम्पायरच्या माध्यमातून दिले जातील. धन्यवाद सर. लॉस केला, हवामध्ये बोला, संधी निर्माण होईल का? परेश बॉलच्या खाली धावतोय. कॅच ड्रॉप, स्वतः उलटी कॅच घेणे कुठेतरी कठीण असतं आणि इथं मात्र कॅच ड्रॉप दिला. फिटनेस हेच सांगता, फिटनेस हेच सांगता. ह्यासाठीच काय व्यसनच्या आहारी जाऊ नका. फिटनेस खूप महत्वाचा आहे आणि ह्यासाठीच आपण परीक्षा केलं पाहिजे. बॉल हवामध्ये होता, कॅच ड्रॉप झाली आहे. धावसंख्या धावफलकावर जाऊन पोचली आहे. 17 धावा धावफलका जाऊन पोचल्या. तर नक्कीच या ठिकाणी पाहतो आपण फिटनेसचं महत्व लोकांना लॉकडाऊनच्या नंतर जास्त माहिती पडले. तत्पूर्वी जिमकडे वळत नव्हती, परंतु जसा लॉकडाऊन लागला, कोरोनाचा काळ आला व त्यानंतर लोकांनी आपली बॉडी कशी फिट राहील याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं. योगा कोणी जॉईन केला, कोणी जिम जॉईन केली. तर नक्कीच प्रत्येकाला आपल्या शरीराची काळजी घ्यायची. नक्कीच आपण फिट ठेवा स्वतःला, तर तुम्ही फिट राहिला तरच हिट व्हाल. नागेश सर, फलंदाज इथे मात्र बाद झाला. विकेट का पाहायला भेटला आणि परेश साठी इथे मात्र 200 रुपये कॅश प्राइस इथे मात्र लागला गेला. रोहन सकपाळ आज पैशांचा वर्षाव नक्कीच करतोय. रोहन सकपाळ साखरपा गावाचा सकपाळ अँड फॅमिली इथे मात्र आल्या. सुमित जरा लवकर मैदानात ताबा घ्यायचा विनंती असेल तुला देखील. सुनील साठी इथे मात्र कॅश प्राइस 500 आल्यात. किशोर वेरळगाव यांच्यामधून पाहायला भेटताय. षटकार इथं मात्र लगावला तर किशोर यांच्याकडून वेरळगाव यांच्याकडून कॅश प्राइस 500 रुपये आल्यात. आणि जर का परेशने विकेट घेतला तर या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा अमोल कांबळे यांच्याकडून देखील 101 रुपयाचा इनाम आलेला आहे. पाहूया विकेट घेतो. कॅश प्राइस लागली जात आहे. मशा येणारा फायनल मशा अंधार पडतो मित्रांनो. जर फायनल मॅच दोन्ही बाजूने आग पेटली आहे. मेहनत घ्यावी लागेल. समोरच्या बॉलने दिशेने इथे मात्र बॉल फेकला. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव इथे मात्र वेगाने केली आहे. स्ट्राईक सुनील राहणार का हे नक्कीच पाहिलं जाईल. 2 धावा कंप्लीट केल्यात. या पट्ट्याने स्ट्राईक कधी येईल कसं प्रेक्षक वाट बघतायत. स्ट्राईक येत नाही. षटक क्रमांक 2 चा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर फाईट स्कोर झाली आहे. 19 धावा धावफलकावर पोहोचले आहेत. करायच्यात 20 धावा 12 बॉल मध्ये. 10 पॉइंट सर्वांचं तुम्हाला धावा करायच्या. चला लगेच अंधार पडला. मैदानाच्या आत चालायचं. चला लगेच मी विनंती करतो वारंवार लगेच मैदानाच्या आत जायचं. बारा बॉल आणि 20 धावांची गरज आहे. फायनलची मॅच रत्नागिरी प्रीमियर लीग पर्व दुसरं 2026 मध्ये सर्वांचं करूया मनापासून हार्दिक स्वागत. फायनल मॅच आणि फायनल मॅच नक्कीच हाय व्होल्टेज ड्रामा नक्कीच पाहायला भेटणार आहे. जर जसा एखादा बॉल डॉट येणार आहे ना मजा येणार मॅच मध्ये. एका बाजूला पंचशील पडवेल हा संघ तुम्हाला खेळायला पाठवतो. तुषार आणि कंपनी, तुषार म्हणा संकेत म्हणा आणि आज भक्कम हा संघ उभा केला. लोकांच्या नजरा असतात त्या संघांवर. आज कोण जिंकेल. चला लगेच विनंती करतो वारंवार मी सांगतोय क्षेत्ररक्षण मैदानाच्या आत लगेच जायचं. विनंती करतो अंधार पडला.
चला प्लीज विनंती करतो आम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्या. पंचशील स्पोर्ट कृपया आपले क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. काल ज्याप्रमाणे काळोख झाला तर मॅच कंटिन्यू याची देखील दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. त्यामुळे दोघांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे प्रशिक फायटर संघाने आपले सालामीर जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. दोघांना विनंती असेल, सामना आपण शेवटकडे वळालोय आणि या शेवटची आजची फायनलची मॅच नक्कीच सगळ्यांना आतुरता आहे. आरपीएल ची चॅम्पियन ट्रॉफी कोण उचलणार? मैदानात प्रशिक फायटर की पंचशील स्पोर्ट? ओके, मॅच जर का एक ओव्हर मध्ये जे आव्हान आहे 20 धावांचं, ते जर का या ठिकाणी एका ओव्हर मध्ये संपुष्टात आणलं तर एम्पायर जिमच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी तुम्हाला 2000चा रोख रक्कम दिलं जातंय. सातत्याने अप्रतिम दर्जाचं सहकार्य या ठिकाणी केले जाते एम्पायर जिमच्या माध्यमातून. मुलांना मोटिवेट करण्यासाठी या ठिकाणी रोख रक्कमचं प्राइज इनाम आलेलं आहे. त्यामुळे पाहूया एक ओव्हर मध्ये मॅच संपते का. सूरज मोहिते आणि सिद्धांत असा आक्रमक फलंदाज मैदानामध्ये उतरलाय. दोघांकडे ताकद आहे, दोघांकडे क्षमता आहे. समीकरण मैदानामध्ये शिल्लक आहे 12 चेंडू आणि 20 धावा. पाहूया किती वेळामध्ये संपतात. जर का तुम्ही एक ओव्हर मध्ये मॅच संपवलात, तुम्हाला 3 षटकार आणि 2 धावांची गरज असेल. जर का तुम्ही संपवलात तर एम्पायर जिम पनवेलच्या माध्यमातून तुम्हाला रोख रक्कम 2000चा इनाम असेल. याची देखील दोन्ही फलंदाजांनी नोंद घ्यायची. वळूया नागेश सर. कुंदूजी, आता फायनल मॅच आहे आणि अंतिम मुकाबला आपण कॅश मॅच आपण अंतर लावले जाईल. आपण मॅच का दिशेने मोडतोय. एक कुशल मोमेंट आहे आणि या कुशल मोमेंट साठी हे बघा ना, नक्कीच झाली गर्दी मैदानात. लोटला महापूर क्रिकेट प्रेमींचा, उधाळतो भंडारा टेनिस बॉल क्रिकेट विश्वात आणि जल्लोष साजरा होतोय. आरपीएल ट्रॉफीचा फायनलची मॅच आणि फायनलच्या मॅच मध्ये करायचे आहेत 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये करायचे आहेत 20 धावा. कृपया सुमित, संकेत कांबळी, सुनील सर या सगळ्यांना विनंती असेल की मॅचला सुरुवात करायची आहे. काळोख होत चाललाय. विनंती असेल, नम्रपरतेची विनंती असेल आपल्याला. सातत्याने तुम्हाला विनवणी केली जाते कारण की हा जो शेवट आहे तो चांगल्या प्रकारचा गोड झाला पाहिजे. कोणत्याही खेळाडूंना ऑब्जेक्शन आलं नाही पाहिजे. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा चालू आहे, पण ब्राईटनेस डाऊन होत चाललाय. तर तुम्हाला देखील कळतं या ठिकाणी 12 चेंडू आणि 20 धावांचा खेळ आहे. लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. अनिल कांबळे जरा आणि फास्ट घ्या जरा. चला, अंधार पडला. 12 बॉल आणि 20 धावांची गरज आहे. गोलंदाज स्ट्राईकवर तयार झालाय. शिपोशी गाव या गावाचा नयन इथे मात्र गोलंदाजी बरोबर दाखल झाला. वेग चांगला आहे. 50 यॉर्कर टाकण्याची क्षमता त्याच्याकडे. तो तयार झालाय. कालचा दिवस आणि आजचा दिवस हा गोलंदाजाने गाजवला. स्ट्राईकवर फलंदाज 3D ब्रँड सूरज मोहिते मैदानाच्या आतमध्ये. अरे सुरुवात करा यार, काय टाइमपास चालू आहे यार, किती वेळ जातोय. पहिला बॉल इथं मात्र फेकला जाईल. 12 बॉल करायचे 20. एका बाजूला 3D स्पोर्ट ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर हा फोसा उभा केला तो मैदानाच्या आतमध्ये. हो, पहिलाच बॉल इथे यॉर्कर पाहायला भेटला. ह्यासाठीच हा गोलंदाज बघला जातो. भन्नाट यॉर्कर पाहायला भेटतोय. एक बॉल आलाय, एक धावा आली आहे. दोन्ही बाजूने धगधग सुरू झाली आहे. जसा एक बॉल डॉट पडेल ना, पंचशील क्रिकेटचे प्रेमी उत्साह निर्माण करतील. जसा एखादा मोठा फटका आला ना, प्रशिक हा संघ देखील एन्जॉय करताना पाहायला भेटेल. आणि त्यासोबत आमचे लाडके प्रेक्षक, तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे, तुम्ही आहात म्हणून आयोजन आहे, तुम्ही आहात म्हणून समालोचक आणि लाईव्ह टेलिकास्ट. तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे मित्रांनो. तुमच्यासाठीची स्पर्धा आणि ती स्पर्धा आपण पूर्ण करतोय. चला, वेळ जास्त जातोय. अंधार पडत चाललाय. फायनलच्या मॅच गरमी अजून वाढल्या, त्याच्यात देखील अजून गरमी निर्माण होतोय. चला, विनंती करतोय, किती वेळ लागला जातोय. बॉल फेकला जाईल दुसरा. हो, फटका मोठा लावून साईडला. बॉल इथे मध्ये फट चांगला. हो, फट चांगला. ही लंग, ही झुंज मैदानाच्या आत कष्ट केले जात आहेत. धावा इथे पूर्ण केल्या जातात 3. होय, फट चांगला दाखवला. क्षणा परत लढायचा. 3 धावा कंप्लीट केल्यात. येणारे बॉल असतील 10 आणि 10 बॉल मध्ये करायचे 16 धावा. 10 बॉल आणि 16 धावा करायच्या. अजून कुणाच्या जीवाची नाहीये. कोण संघ हा चॅम्पियन ठरेल येणारा काळ. शेवटचे 10 बॉल मध्ये करायचे 16. छत्री पावसात थांबवायला शक्ती देते, तसंच
आत्मविश्वास यश देईल हे माहित नाही, पण लढण्याची प्रेरणा नक्की देते. लढणं महत्वाचं आहे. शेवटपर्यंत लढा. जोपर्यंत तुमच्या पायामध्ये यश येत नाहीये तोपर्यंत शांत बसू नका. वेळ बराच चालला. गोलंदाज पंचाने डायरेक्ट आता पेनल्टी द्या, विषय संपला. एका फिल्डिंग साठी एवढा वेळ लागला जातोय. एक चांगले खेळाडू आहात तुम्ही. फिल्डिंग कुठे लावायची तुम्हाला चांगलंच माहिती, मग एवढा उशीर का? तिसरा बॉलिंग तर फेकला जाईल. गोलंदाज तयार आहे. धावसंख्या धाव फलका बरं 10 बॉल 16 पाहिजेत. हो लॉस केलाय. बॉल चालला वेगाने. बॉल थांबणार नाहीये. बॉल चाललाय फाईन लेगच्या दिशेने 4 धावांसाठी. यू जमीन पर क्यों आसमां देखता है, यू जमीन पर क्यों आसमां देखता है. सूरज तू अपने पंख खोल. ये विलवडे गाव, ये पूरा रत्नागिरी बस तेरी उडान देखना चाहता. अफलातून बॅटिंग. सूरज नाव आणि सूरज जरी मावळला असला, हा पट्ट्या अजून मैदानात खेळतोय. त्याला प्रशिक्षक संघासाठी खेळायचा आहे. तो संघ त्याच्या नावावर खेळतोय. अफलातून बॅटिंग. कमालीची बॅटिंग पाहायला भेटलाय. एका बाजूला शिपोशी गावचा नयन. हो चांगला बॉल, चांगला बॉल. मॅच संपली नाहीये. आग बराबर दोन्ही बाजूनी चालली आहे. येणारे बॉल असतील 8 आणि 8 बॉल मध्ये करायचे 12 धावा. एखादा डॉट महत्वाचा आहे, एखादा मोठा फटका महत्वाचा आहे. कमालीची बॅटिंग आणि कमालीची बॉलिंग मैदानाच्या आत. गोलंदाजी करावा लागेल. 8 बॉल 12. पुढे येऊन खेळलाय. संधी निर्माण झाली. मिस्टर आरपीच्या हातामध्ये कॅच सुटली. हो ड्रॉप, कॅच ड्रॉप झाली. हा खेळ अद्भुत आहे. या खेळामध्ये काही घडू शकतं. कॅच ड्रॉप झाली. एखादी संधी निर्माण झाली होती. नयनने संधी निर्माण करून दिली होती. 7 बॉल आणि करायचे अजून 11 धावा. हो कमालीची मॅच. यासाठीच आपण लढतोय. चॅम्पियन ट्रॉफी उचलायच्या. धगधग धगधग दोन्ही बाजूने चालल्या. काय घडेल या मॅच मध्ये. येणारे 7 बॉल आणि करायचे 11 धावा. 7 बॉल आणि 11 धावा. चला नयन, गोलंदाजी लगेच रेडी राहायचं आहे. 7 बॉल आणि 11 धावा. हो चांगला बॉल पाहायला भेटलाय. स्वतःवरती विश्वास ठेवून तू बाळगू नको शंका. तुझ्या सामर्थ्याचा वाजू दे डंका. आई बापाच्या पुण्याईने होईल आयुष्याचं रामराज्य. जेव्हा बजरंगी बनून जायशी जळणाऱ्यांची लंका. कमाली गोलंदाजी पाहायला भेटली. कमालाची गोलंदाजी पाहायला भेटली मिस्टर नयन. चला 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहेत 11 धावा. कृपया एका मिनिटामध्ये ओव्हर आणि तदनंतरचा सामना. जर टीम मीटिंग आपण जास्त वेळ सुरू केलात तर इथून कमिटीकडून तरी आपल्याला पॅनलाइज केलं जाईल याची देखील नोंद घ्या. परत परत सांगायला लावू नका. तर या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो आपल्याला या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते भीमशक्ती रहिवासी संघ कामोडेचे आदरणीय मयूरजी मोहिते साहेब आणि त्यांचं संपूर्ण या ठिकाणी त्यांचे सहकार्य त्यांचं सगळ्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत आहे. सर ही लास्टची ओव्हर आहे, फायनलचा सामना आहे. ओ कमालीचा मिस्टर आरपीएल गोलंदाज अनिकेत दाखल झालाय. आणि कामाडवर देखील आमचे सर्व सन्मान इथे आलेत. आपण नक्कीच त्यांचं देखील आपण स्वागत करूया. फायनल मुवमेंट 6 बॉल आणि करायचे 11 धावा. मिस्टर आरपीएल गोलंदाजीसाठी तयार झाला. हो यावेळेस चांगला बॉल पाहायला भेटलाय. हो 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 जसा एक बॉल डॉट येणार आहे ना मजा येणार आहे. मिस्टर आरपीएल पहिलं सीझन बॅटिंगने घासवलं होतं. दुसरा पर्व गोलंदाजीने करतोय. क्षमता दोन्ही बाजूने मजबूत आहे. आग बराबरची चालल्या. काटेकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला भेटल्या. मेहनत घ्यावी लागेल. कष्टाशिवाय पर्याय नाही मित्रांनो. सहजासहजी कुठचाही फळ तुम्हाला सोपं नसतं. त्यासाठी दिवस रात्र कष्ट करणं गरजेचं आहे आणि हे दाखवलंय मिस्टर आरपीएल अनिकेतने. आज एन्जॉय नक्कीच होणार आहे. एखादा डॉट अजून महत्वाचा असेल. एखादा मोठा फटका प्रशिक्षक 11 साठी भाग्याचा ठरेल. हो बॉल उडवलाय. फोर्स लावलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव इथे मात्र कंप्लीट करण्याचा मानस केला. थांबवलाय. कमालीची गोलंदाजी. येणारे 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये करायच्या 10 धावा. 4 बॉल आणि 10 धावा करायच्यात.
मेहनत घ्यावीच लागणार है। ना कोई हिम्मता ना कोई मुसीबतें, तो क्या मजा है जीने में। अरे तूफान भी रुक जाएगा जब आग लगी हो सीने में। पसीने के साई के पन्ने कभी कोरे नहीं होते, जो करते हैं जिंदगी में मेहनत उनके सपने कभी अधूरे नहीं होते। लढावं लागेल, संघर्ष दाखवावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये। 4 बॉल मध्ये करायचे 10 धावा। आग बराबरी पेटली आहे। एखादा मोठा फटका येणार का की मिस्टर आरपीएल बॉल केलाय डॉट हो, कमालीची फलंदाजी पाहायला भेटली आहे। मिस्टर आरपीएल या नावातच दोर अनिकेत कांबळे कोंडे गावचा सध्या तरी तुफानी गोलंदाजी करतोय। कमालीची गोलंदाजी, आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे, रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे, काट्यातील फुलाची झुलती कमाल आहे, उचलून घे हवं ते दुनिया दुकान आहे। जगणं निरर्थ म्हणतो ना भावा, तो इथे बेईमान आहे, कारण सुखासाठी ते हसावं लागतं आणि इथेच रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं। कष्ट मैदानात चालल्यात हो, धाव घेण्याचा प्रयत्न आहे, फलंदाजी तर मात्र सुरक्षित पॉकेट पोचतो काय। चला चला, अंधार पडतोय। पंचानी डिसिजन लगेच कळवायचा, उशीर लावू नका। चला लगेच घ्या, लगेच धावा किती सांगायचे आहेत। चला रनआउट चेक केला जाईल लगेच। थोडा वेळचं डिसिजन पेंडिंग आहे, धाकधूक वाढली आहे। हा विकेट येतो का? चला यार, डिसिजन पेंडिंग आहे। थोडा वेळातच याचा डिसिजन लगेच कळेल। थोडा वेळ डिसिजन पेंडिंग आहे, अंधार पडला। चला पंचाचा निर्णय सांगायचा तुम्ही। फलंदाज पाहता धावचीत झाला, झूमिंग केली आम्ही आणि मुवमेंटला पाहायला गेला। फलंदाज बघा इथं सूरज पाहता, दोन धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जाते। चला वेळ लावू नका, दोन धावा इथं मात्र ऍड केले जाईल। चला लगेच बाहेर जा मित्रांनो। आपण चेक केला अनिल कांबळे, धावचीत झाला, आपण चेक केला। चला उशीर होता, जरा फास्ट खेळायचा। दोन बॉल आणि 8 धावा पाहिजेत। चला थोड्या वेळ आपण स्पर्धा कोणी गालबोट लावू नका, आपली स्पर्धा, ही स्पर्धा आपली आहे, कुणी गालबोट लावू नका, स्पर्धा आपली आहे सर्वांची। 2 बॉल 8 पाहिजेत, अंधार पडला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चालला। जोपर्यंत मॅच कंप्लीट होईल कुणी आज जाणार नाहीये, ही देखील लक्षात असू द्या। असं डिस्टर्ब होतो ना मित्र, आपण फायनल मॅच खेळतो आणि अशा गोष्टीला आपण विचार पंच आपण ठेवल्या। 2 बॉल 8 पाहिजेत मित्रांनो, 2 बॉल 8 पाहिजेत। आपण स्कोअर देखील सांगतो तुम्हाला, तरी तुम्ही 10 वेळा विचारतायत। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये, नवीन फलंदाज अमोल गेला मैदानाच्या आतमध्ये। फायनलची मॅच 2 बॉल फक्त शिल्लक राहिले आहेत फायनलच्या मॅच साठी।
2 बॉल महत्वाचे आहेत. मिस्टर RPL ने हा कारनामा करणार का? चांगली गोलंदाजी पाहायला भेटल्या. 2 बॉल 8, शेवटचे 2 बॉल आणि हे मॅच नंतर आपण निरोप घेऊ. 365 दिवस मॅचची वाट बघायला येणार. चांगला बॉल पाहायला भेटलाय. 1 धाव कंप्लीट इथे मधून दुसरी धाव इथं वेगाने पूर्ण जातात आणि फलंदाजी इथे मात्र बाद होईल धावची. हो कमाल झाल्या. फायनल मॅच हा बघा सुनील कांबळे सांगतोय माझ्याकडे देखील क्षमता भरपूर आहे. ह्या पट्ट्याने वय 48 आणि 48 वर्षामध्ये आज भल्या भल्यांची भांबट उडवली. शेवटची मॅच सेलिब्रेशन मोठं चाललाय. शेवटचा बॉल असेल आणि स्वतः कॅप्टन मैदानाच्या आत चाललाय. कॅप्टन कुल रिणे गावचा अनिल कांबळे एका बाजूला, सुनील कांबळे, दो भाई दोनों तबाई. एक बॉल 7 पाहिजेत. एखादा व्हाईट बॉल त्याच्यावर येणारे 4 धावा, एखादा नो बॉल त्याच्यावर येणार 6 धावा. जर तरला क्रिकेट महत्व देत नाहीये, जर तरला क्रिकेट थारा देत नाहीये. नशीब हा नशीब तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे. जर तुमचा नशिबावर विश्वास असेल तर तुमच्या नशिबात जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला मिळेल आणि जर तुमच्यावर विश्वास असेल तर तुम्हाला हवं ते मिळेल. नशिबावर डिपेंड राहायचं नाहीये, कष्ट करणं गरजेचं आहे. 1 बॉल आणि 1 बॉल मध्ये करायचे 7 देवा. हो चॅम्पियन ठरलाय. पंचशील क्रिकेट पनवेल यांनी दाखवून दिलाय. त्याच्या नावाचा झेंडा रोवलाय. आज एन्जॉय सेलिब्रेशन